आज अकोल्यामध्ये एका अल्पवयीन हिंदू मुलीवर अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने एक मोर्चा काढण्यात आला होता आणि या मोर्चाचं नेतृत्व ज्यांनी केलं असे आमदार संग्राम जगताप आपल्यासोबत आहेत. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी अशी की ज्या वेळेला आरोपी अटक झालेला नव्हता आणि ज्या वेळेला मोर्चाची घोषणा काल झाली तर मोर्चाची घोषणा झाल्याबरोबर 7 दिवसानंतर तो आरोपी मोर्चाच्या अगोदर अटक करण्यात आला. पोलीस प्रशासनानं जाहीर देखील केलं, पण 7 दिवस पोलीस प्रशासन काय करत होतं आमचा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्यामुळं आता आरोपी अटक केला याला कुठेही पळवाट न ठेवता याच्यावरती सरकारी वकिलांची चर्चा करून मोठे सिनियर सरकारी वकील याच्यामध्ये नेमणं गरजेचं आहे. यांच्याकडनं चार्जशीट व्यवस्थितरित्या कुठेही लूज पॉल राहता कामा नाही आणि वास्तविकता ह्या संपूर्ण चार्जशीटमध्ये आली पाहिजे. ज्या घटनेमध्ये ज्यांनी ज्याला मदत घेतली असेल ते लोक देखील आरोपी करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबरीनं लव्ह जिहादच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रामध्ये सरकारमधून कायदा लवकरात लवकर आणणं अत्यंत गरजेचं तयार झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक राज्याने केला तर देशात लागू होऊन जाईल अशी आमची मागणी आज सरकारकडे आम्ही इथलच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाच्या रूपाने केली आहे. आणि त्याचबरोबरीने अत्यंत महत्त्वाचं की त्या कुटुंबाला जसा गुन्हा दाखल झाला गणेश विसर्जनाच्या दिवशी त्यावेळेसपासून त्या कुटुंबाला अत्यंत धमक्या देण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत की तुमच्यावर कोण साक्षीदार होईल, कोण तुमच्याबरोबर राहता, आम्ही पाहून घेऊ, केस मागं घ्या, असे जे काही प्रकार सुरू आहेत. त्यामुळे त्या कुटुंबाला संरक्षण देणं हे पोलीस प्रशासनाने अत्यंत त्याच्यावरती बंधन म्हणजे अगदी क्रमप्राप्त आहे. त्यामुळे आम्ही तशी मागणी आता जिल्हाधिकारी महोदयांकडे केलेली आहे. हिंदुत्वाचा नवा पोस्टर बॉय म्हणून विशेषतः राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यामध्ये संग्राम जगतापांना महाराष्ट्रभरातून बोलवण्यात येतं. हिंदू लोकांचा तुमच्यावरचा विश्वास वाढत आहे, नेमकं काय कारण तुम्हाला वाटतं? नाही, याच्यामध्ये जे काही आज जमा झालेले लोक तुम्ही जर पाहिलं तर ही कमीत कमी 10,000पेक्षा जास्त लोक आज या ठिकाणी जमा झालेली होती. त्याचं कारण एक आहे की हिंदूंवरचे होत असणारे सातत्याने अत्याचार आणि ह्या अत्याचारांच्या विरोधामध्ये आवाज उठवणं असे मीच नाही तर माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते निर्माण करण्याची एक संकल्पना आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळं आपल्याला भविष्यामध्ये प्रत्येक तालुका स्तरावरती असेल, प्रत्येक गाव पातळीवर असेल, एक संरक्षण करणारे, रक्षण करणारे हिंदू बांधव आपल्याला निर्माण करण्याकरता आम्ही सर्वजण पुढाकार घेतो. हिंदुत्वाचा पोस्टर बॉय म्हणून जर तुम्हाला राज्यातील लोक ओळखत असेल तर हा तुमचा सन्मान आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, कसं आहे, हा ॲक्च्युली माझ्या दृष्टिकोन जर पाहिलं तर आम्ही आज सगळ्यांनी काळ्या पट्ट्या लावल्या. हा काय सन्मान नाही आहे, की आम्हाला लाज वाटते कारण घटना तशी. त्यामुळे याला म्हणजे आपल्याला अभिमान वाटण्यासारखी काही कुठली गोष्ट नाही आहे. पीडित हिंदू आज देशामध्ये पीडित आहे आमच्याकरता हीच फार मोठी दुःखी घटना आहे. तुम्ही महायुतीमध्ये जरी असले तरी तुमचा पक्ष जो आहे तो धर्मनिरपेक्षाची ओळख सांगतो. तुमचे नेते अजित पवार या आधी तुम्हाला बोलले की तुमच्या भूमिका ज्या आहेत त्या तुमच्या पक्षाला अडचणीच्या आहे. तर पक्षाच्या भूमिकेच्या पलीकडे जाऊन तुम्ही भूमिका मांडतात, नेमकं तुमच्या मनात काय आहे? नाही, हे पक्षाच्या पलीकडे नाही. शेवटी हे एक विचारपीठ वेगळं आहे, हे धर्माचं विचारपीठ आहे आणि धर्माच्या विचारपीठावरती आपल्याला काम करण्याकरता हे सर्व काम करावं लागतं. म्हणून पक्षाच्या बाबतीमधली भूमिका ही पक्षामध्ये आम्ही आज नाही तर गेली 17-18 वर्ष झाले काम करतो. म्हणजे एकदा नाही, आज तिसऱ्यांदा आमदार म्हणून काम करतो. त्याच्या अगोदर 2 वेळा पक्षाकडनं महापौर झालेलो आहे मी. त्यामुळे हा काही ह्या पक्षांतर्गत हा विषय नाही. पक्षानं जर या भूमिकेवर थोडंसं तुम्हाला थांबायला सांगितलं तर पुढची भूमिका काय आहे? नाही, शेवटी पक्ष या संपूर्ण या भूमिका जसं मी सांगितलं हे पक्ष व्यासपीठच नाही. आता इथं जर पाहिलं तर आपण सगळ्याच पक्षाचे लोक याच्यामध्ये आहेत. त्यामुळे पक्षाचा विषय त्याच्यामध्ये कुठे येत नाही. तुम्ही आज येताना नवाब मलिक असो किंवा अजितदादा यांच्याही तुम्हाला फोन आल्याची माहिती आहे, नेमकं काय? नाही, असं काही नाही. फोन येत असतात, आमची बैठक होत असते, कामाचे फोन असतात आमचे. महाराष्ट्राला एक उत्सुकता आहे, एक प्रश्न पडला आहे की पुढच्या काही काळात संग्राम जगताप भाजपमध्ये दिसतील का? असं काही नाही. ते हिंदुत्वादी काम करणारे लोक जे आहेत आता हे काय सगळे काय कुठली एका पक्षाचे आहेत. एवढे आज हजारोच्या संख्येने लहान मुलं आहेत ते कुठल्या पक्षाचे? फक्त त्यांना कळतंय की आपला हिंदू पीडित आहे, आपल्या हिंदूवर अत्याचार झालेला. इथं जे महिला आल्या ते कुठल्या पक्षाचे आहेत? कुठल्या पक्षाचं नाही. इथं हे फक्त हिंदू म्हणून आलेले आहेत आणि हिंदूंवरचा अत्याचार हा थांबावा ह्या विचाराचे लोक आहेत. आणि भारत माताच्या बाबतीमध्ये एक सन्मानाची भावना, ह्या कायद्याच्या संविधानाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला संविधानाचा सन्मान. आपण जर पाहिलं तर काश्मीरमध्ये काल आपण जर पाहिलं तर श्रीनगरमध्ये तिथं एक अशोक स्तंभ तो तोडला, त्याच्यावरती कुणीच बोललं नाही, फक्त आंबेडकर साहेब बोलले. म्हणजे अशा पद्धतीने जर घटना घडत असतील, अशोक स्तंभ जो आपल्या भारताचं संविधानाचं प्रतीक आहे आणि त्याची मोडतोस होती, त्याची नासधूस होती, म्हणजे हे सगळं भारत देशामध्ये घडतं याचं दुर्दैव वाटतं. पुढच्या काळात ही जिहाद्यांच्या विरोधात संग्राम जगताप महाराष्ट्रात किंवा देशात फ्रंटवर दिसतील का? मग नाही, आम्ही करतोयच काम, ते करावंच लागणार आहे, करणारच आहे, करावंच लागेल, सगळ्यांनाच करावं लागेल. मीच नाही, जिथं आम्हाला नवीन माणसं भेटतील आम्ही करत राहतो यार. पक्षीय भूमिकेपेक्षा हे काम तुमच्या नाही, पक्षाचं व्यासपीठ जिथं असेल, पक्षाचं काम जे असेल तिथं करू ना. पक्षाचं काम करत चालू आहे, जसं मी सांगितलं आज 17-18 वर्ष झाले ते काम करतोय, ते पण करावं लागतं, हे पण करावं लागतं. पक्षाची भूमिका वेगळी आहे, मात्र जिहाद्यांच्या विरोधातली ही जी लढाई आहे ती सर्वसामान्य लोकांची आणि ती आपण लढत राहू असं विधान जे आहे ते आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे. उमेश अरोडे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.